मध्यरात्रीच मुंबईतील शिवसेना भवनासमोर ध्वजारोहण केलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाकरेंच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि समर्थक उपस्थित होते. तर उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे 15 ऑगस्टला सकाळी होणाऱ्या पारंपरिक ध्वजारोहणाऐवजी मध्यरात्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. असं करण्यामागचं कारणही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट 1947 रोजी देशाचा तिरंगा फडकला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं. आज शिवसेना, वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदित्यजींच्या नेतृत्वाखाली आज आमचं मंदिर शिवसेना भवन, त्याच्या समोर हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहात. आपण सगळेजण हजारोच्या संख्येनं इथं उपस्थित झालात, त्यांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो. आणि त्या पलीकडे आता खऱ्या अर्थानं एक वेगळा स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे. त्या स्वातंत्र्याच्या लढ्यातही आपल्याला यश मिळो अशी शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपल्यासह सर्व देशवासियांना मी आपल्या शिवसेनेतर्फे देत आहे. दरवर्षी आपण 15 ऑगस्टला सकाळी झेंडा वंदन करतो, राष्ट्रध्वज फडकवतो. मग आज मध्यरात्री का? याचं कारण असं की सध्या दिवस तर वैऱ्यांचे आहेतच, मात्र आता रात्र सुद्धा वैरायची आहे. आणि रात्री सुद्धा जागतं राहून आपल्यालाच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज आपण मध्यरात्री इकडे जमलेलो आहोत. आणि मला खात्री आहे, ज्या एका जल्लोषात, ज्या एका उत्साहात आपण सर्वजण तिरंग्याला वंदन करायला आणि आपला स्वातंत्र्य दिन साजरा करायला आलेला आहात, कोणी किती प्रयत्न केला तरी आपलं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही. याचं कारण स्वकीय असो किंवा परकीय असो, कोणाचे आम्ही गुलाम होणार नाही हा संदेश ज्यांना द्यायचा आहे तो आज आपण देत आहोत. आणि मला खात्री आहे की आता देशाला जी एक जाग आलेली आहे, ही आलेली जाग बघितल्यानंतर आपल्या स्वातंत्र्याला, आपल्या संविधानाला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न किंवा हिम्मत करणार नाही. परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.